चल पैर हटा। ए चुप बे, हटा सावन की घटा। किसको बोल रहा तू? अरे मी पाय उचला सांगतोय ना। नीट नाही बोलतात का? दिल काना खाली एक. अरे मित्रांनो, काय लावलंय हे? तू कोण आहे बे मध्ये बोलतोयस? तू के बीच में शानपट्टी करायला आहे। ऐका मित्रांनो, जरा ऐका. या ज्या घटना आहेत आजकाल घडतायत आपल्या मुंबईमध्ये, ते तुम्हाला पटतंय का? मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून रेल्वेमध्ये वादविवाद, भांडणे, धक्काबुक्कीमुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. क्षणभराच्या रागामुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा या घटना खरं तर आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. दादा, एकदम खरं बोललात तुम्ही. हो मित्रांनो, खूप काळजी वाटते मला. या मुंबईवर अनेक हल्ले झाले, परंतु आपल्याच लोकांनी, आपल्या भारतीयांनीच असं वागणं बरं नव्हतं. दादा मलाही पटतंय तुमचं. पण हा तर विचार करा, हे कशामुळे घडतंय? प्रत्येकाने हा विचार करायला हवा. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, ट्रेनमध्ये चढताना, उतरताना किंवा प्रवासादरम्यान कोणाशी वाद घालू नका. प्रवास करत असताना कधी गैरसमज, जागेचा प्रश्न किंवा इतर कोणत्याही कारणामुळे वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी फक्त संयम राखा, शांत राहा आणि वाद टाळा. मी नक्की सांगतो, पुढील सगळा अनर्थ टळेल. खरंय दादा, आपल्या वागण्यात, बोलण्यात प्रेम, नम्रता आणि सहनशीलता दिसली पाहिजे. आपल्या एका शांत निर्णयामुळे मोठा अनर्थ टळू शकतो, नाही का? एकदम बरोबर बोललात तुम्ही. अरे मित्रांनो, तुमच्या घरी कोणीतरी तुमची आतुरतेने वाट पाहतायत. आई, वडील, पत्नी, पती, मुले, आपली माणसे तुमच्या सुखरूप घरी परतण्याची वाट पाहतात. क्षणभराचा राग आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते, पण क्षणभराचा संयम आयुष्यभराचा आनंद देऊ शकतो. हा विचार आपण का करत नाही? नक्की यापुढे आम्ही तसंच वागू. मित्रांनो, आपलं मुंबईकरांचं आयुष्य तर अर्ध आयुष्य आपल्या लोकलमध्येच जातं. मग का आपण भांडणं करायची? एकमेकांना का समजून घ्यायचं नाही? आपण सर्वजण एकमेकांची काळजी घ्या, वाद टाळा आणि दररोज सुखरूप ऑफिसला जाऊन सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परत या. जीवन खूप अनमोल आहे. मग प्रत्येकाने आज आपण पण करूया. आपण सर्वजण एकमेकांची काळजी घेऊ. जीवन खूप अनमोल आहे. वाद जिंकून काही मिळत नाही, पण संयम दाखवून आयुष्य नक्की जिंकता येते. त्यामुळे आपली स्वतःची व आपल्या सहप्रवाशांची काळजी आपणच घेऊया. पण तरी सुद्धा एखादा माथेपुरू असे कृत्य का करतो? मित्रांनो, अशा कृत्याला आपण रोखलं पाहिजे. या ज्या अशा घटना होत आहेत तिथे आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. काही लोक बाहेरून येतात आणि अशी कृत्य जर करत असतील तर आपणही एकजूट ही दाखवलीच पाहिजे. अर्थातच आपल्याला काही मारामारी करायची नाही, परंतु त्याला रोखलं तरी पाहिजे, जेणेकरून जीव वाचू शकतील. आपण करूया. यापुढे कोणावरही संकट आले तर आपण सगळे मिळून त्याचा सामना करूया. अशा प्रवृत्तींना आपण रोखूया. नक्कीच हा संदेश इतरांपर्यंतही पोहोचवा. धन्यवाद.